पोशीर टीम आणि नेरळ टीम यांचे पाठीराखे त्यांना विनंती आहे थोडं सहकार्य करा आपण. चला पंच सामना चालू करायचा आहे. अरे उरकायला पाहिजे होते मॅच यानंतर चालू सामने संपल्यानंतर जे सामने होणार आहेत ते दुसऱ्या फेरीतले शेवटचे सामने आहेत. हॅलो, ग्राउंड क्रमांक 1 वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना साईनाथ उकरूल जय मल्हार मानिवली दुसरा पुकार. चला, ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना जय हनुमान मोहिली नवकुमार मुद्रे दुसरा पुकार. ग्राउंड क्रमांक 2 वरती समीरजी वजगे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्या प्लेयरचं नाव कळवा ना ग्राउंड क्रमांक 1 वरच्या. इथं पण केलंय ना त्यांनी काय केलं दोन्ही मॅच मध्ये विचारताना चढाई करेल. आता सगळंच करायला लागलं मग सगळ्यांना काय मग सांगते ज्ञाना बँक बघ ना तो बोललाय ना. कुलदीप पवार, विकी पवार, विचार अनिल शेठ जोशी यांचं सुद्धा या क्रीडा मंचावर स्वागत आहे. मकरंद बडेकर यांना विनंती की अनिल शेठ जोशी यांचं सत्कार करायचा आहे.
राकेश बोराड यांना विनंती आहे की अनिल शेठ जोशी यांचा सत्कार करायचा आहे. मोहिली टीमसाठी मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना जानमान मोहिली आणि त्याच्या विरोधात नवकुमार मुद्रे. तिसरा आणि अंतिम पुकार. मैदान क्रमांक 1 वरती नेक्स्ट मॅच जानमान मोहिली आणि नवकुमार मुद्रे. थर्ड अँड लास्ट कॉल. ग्राउंड क्रमांक 2 वर सामना संपलेला आहे. पुढील होणारा सामना जे हनुमान मोहिली वर्सेस नवकुमार मुद्रे. ग्राउंड क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना जे हनुमान मोहिली वर्सेस नवकुमार मुद्रे. सूर्योदय पोसरी वर्सेस महालक्ष्मी वेणगाव. या सामन्यामध्ये महालक्ष्मी वेणगाव हा 14 गुणांनी विजय झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचं गोड गोड कौतुक. प्रतीक बैलमारे
ग्राउंड क्रमांक 2 वर लवकरात लवकर आपला संघ घेऊन उपस्थित व्हायचंय. तुम्हाला खूप घाई झालेली मगाशी. हॅलो तुला एक बोलू का पशा, हे प्रेक्षक बाहेर निघणारे नाही आहेत आता. नाही निघणार आपलीच उभी राहतात. चला स्वयंसेवक ग्राउंड आखून घ्यायचंय. चला 2 वरती नवकुमार मोदरे. आर्यन शिंदे ग्राउंड आखून घ्या. नैतिक बोराडे ग्राउंड क्रमांक 2 आखून घ्या. ग्राउंड क्रमांक 2 वरती मुद्रे विरुद्ध मोयली. चला प्रतीक बैलमारे आणि विकी वांजले आपापले संघ घेऊन मैदानात चालायचंय. ग्राउंड क्रमांक 2 वरती. ग्राउंड क्रमांक 2 वरती पुढील होणारा सामना हा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल. चला मुद्रे संघ हजर झालेला आहे. विकी वांजले आपला संघ घेऊन मैदानात चालायचंय. मुद्रे संघ हजर आहे. आर्यन बोराडे, आर्यन शिंदे, गणेश बोराडे ग्राउंड आखून घ्यायचंय. विकासजी बोराडे यांनी 3 गुणांची कमाई करणाऱ्या खेळाडूस जे बक्षीस जाहीर केलं होतं, तो खेळाडू रोशन कदम इथे उपस्थित आहे. विकासजी बोराडे. चला जय हनुमान मोहिली, का उशीर करताय? हा रोशन कदम आपण मैदानात रवाना व्हायचे. येस येस 1 नंबरकडे जा. पण केतन बोराडे जिथे उभे आहेत बघा, त्यांच्या मागे विकास शेठ बोराडे आहेत. दिलदार व्यक्तिमत्वाकडून दिलदार पारितोषिक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विकास शेठ बोराडे यांच्यासाठी की आतापर्यंत बक्षिसांची खैरात लयलूट चालवले त्यांनी. आणि त्या लयलुटीचा आणखी एक मानकरी या ठिकाणी रोशन कदम तब्बल 1000 रुपयांचा मानकरी ठरलाय. सुपर रेड या ठिकाणी आपण पाहतोय नेरळ संघाकडे 8 गुणांची 9 गुणांची आघाडी आहे. पोशीर संघ याची नोंद घ्या. गावात 4 टीम उतरव रे याच कपड्यांवर. पंच ग्राउंड क्रमांक 2 चालू करून घ्यायचंय. असं आहे तुमच्या बुवा लोकांचं.
ग्राफिक्स परत पुकारतो की स्पर्धेचं पारितोषिक 21,000 रुपये रोख रक्कम. परंतु या पारितोषिकामध्ये विहान ग्राफिक्स, अमोल शेठ कालेकर, गणेश शेठ कालेकर यांच्या विद्यमानाने वाढ करण्यात आलेली आहे. प्रथम क्रमांकाचा जो विजेता ठरेल त्यांच्याकडून त्यांच्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं गेलं आहे. म्हणजे आता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जाऊन पोहोचलं आहे ते 26,000वर. अमोल शेठ कालेकर, गणेश शेठ कालेकर, विहान ग्राफिक्स. नेरल संघाचे पाठीराखे, पंचांशी वाद घालू नका. पंचांनी दिलेला निर्णय अखेर राहील. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मान्यवर रजा घेताना दिसून येत आहेत. विराजी राणी सर, संजयजी उले सर, त्याच समेत राजेंद्रजी देशमुख मंचावर उपस्थित आहेत. विनोदजी येवले फार या स्पर्धेला येऊन त्यांनी 4 चांद लावलेत. हॅलो, गौरीकेश बोराडे स्टेजवरती यायचंय. बसून घ्या इथं. हॅलो, पाठीराखे. लाईनमन आहेत, लाईनमन निर्णय देतील. खेळाडूंनी उजत घालू नये. सर्व खेळाडूंसाठी एकच नियम असतो. नेरल संघासाठी वेगळा नियम नाहीये. बाळा बघून आला का वेंग. हॅलो, पाठीराखे.
मुद्रे संघ पंच निर्णय देतील. 5 गुणांचे एका चढाईमध्ये 5 गुण पटकावलेले आहेत मुद्रे संघाच्या खेळाडूने. सुपर रेड केले त्यांनी. प्लेयरचं नाव मुद्रे संघाचा बंटीलोट यांनी 5 गुणांची कमाई केलेली आहे. पाहुण्यांचा सत्कार करा. पाहुण्यांचा सत्कार करा. त्यांचा नाव काय? खैरटचे ना. दर्शन खैरट. हा काय सत्कार करा. मकरन घे त्यांचा सत्कार आहे. पाठी रखे शांत राहा. सव्वा 1 1:30 वाजायला आला. उशीर जिंकली. पुढचं एक तुकारा बोराडे पुढचा संघ झाले. हे झालं ना. तू पुढचं पुकारा ना त्याच्यात. हा चालू आहे. नाही मग हे हा पुकारा ना बोरणा देवलवाडी. आणि गावाचं नाव टाका पुढे. मैदान क्रमांक 2 वरती 3rd राऊंडची फर्स्ट मॅच. भैरवनाथ देऊलवाडी सूर्योदय पोसरी ब टीम. मैदान क्रमांक 2 वरती आपणासाठी पहिला पुकार. भैरवनाथ देऊलवाडी सूर्योदय पोसरी ब मैदान क्रमांक 2 वरती फर्स्ट कॉल. कोण आहे? हॅलो. मैदान क्रमांक 1 वरती नेक्स्ट मॅच सोंडाई माता खैराट आणि त्याच्या विरोधात न्यू बजरंग किरवली. पहिला पुकार. मकरन ती पिशवी आणजा 5. जयेश काडेला जन्मदिनाच्या शुभेच्छा. जयजी काडे यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्त त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती वाढदिवसाच्या जयजी काडे आपल्याला या मंचाच्या वतीने आयोजकांच्या वतीने लक्ष शुभेच्छा. दरम्यान मोहिली टीमसाठी पारितोषिक येत आहे. विकी वांजले, प्रवीण वांजले आणि प्रवीण गरात यांच्यासाठी पारितोषिक लागलं गेलं. अविनाश वांजले यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं. एका चढाईमध्ये 3 गुणांची कमाई करायची. 3ही प्लेयरसाठी हे पारितोषिक लागलं गेलंय.
पोशीर आणि नेरळचे पाठीराखे टाळ्यांनी प्रोत्साहन द्या. मैदान क्रमांक 1 वरती नेक्स्ट मॅच आहे सोनाई माता कैरड आणि न्यू बजरंग किरवली. माफी असावी, एक मॅच बाकी आहे थोडी. साईनाथ उकरूल आणि जय मल्हार मानिवली आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घेण्यासाठी सज्ज राहायचंय. मैदान क्रमांक 2 वरती नेक्स्ट मॅच भैरवनाथ देऊलवाडी आणि सूर्योदय पोसरी ब सेकंड कॉल. मैदान क्रमांक 2 वरती नेक्स्ट मॅच भैरवनाथ देऊलवाडी आणि सूर्योदय पोसरी ब दुसरा पुकार.